मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि केंद्रीय अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे 1 फेब्रुवारी 2026 मध्ये. निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडलेला आहे. तुम्ही पाहू शकता, मी तुमच्यासमोर आणलेला आहे. हा आहे केंद्रीय अर्थसंकल्प. माहिती तंत्रज्ञान, MVGC आणि आतिथ्य क्षेत्रामध्ये दिव्यांगजनांना गरजेनुसार प्रशिक्षण देण्यासाठी दिव्यांग कौशल योजना. पहा, दिव्यांग कौशल्य योजनेमध्ये काय काय ते लोक करणार आहेत म्हणून मला समोर सांगणार आहे. आता ही आहे दिव्यांग कौशल्य योजना. दिव्यांगजनासाठी आधुनिक किरकोळ प्रकारची सहाय्यक तंत्रज्ञान केंद्र उभारण्यासाठी दिव्यांग सहारा योजनेच्या त्यांनी स्थापना केली आहे केंद्रामध्ये. आणि हा अर्थसंकल्प जो आहे हा 1 फेब्रुवारी 2026. टाइम पण लिहिला आहे, याच्यामध्ये वेळ लिहिली आहे, नवी दिल्ली 1 फेब्रुवारी 2026. ओके. या अर्थसंकल्पामध्ये काय काय मांडलं त्यांनी पहा. आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026-2027 सादर करताना केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की सबका साथ सबका विकास ही आमची दृष्टी असून प्रत्येक कुटुंब, समुदाय, प्रदेश आणि क्षेत्राला अर्थपूर्ण सहभागासाठी आवश्यक साधन संपत्ती, सुविधा आणि संधी उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी दिव्यांगजनांसाठी केलेल्या घोषणा पुढील प्रमाणे आहेत. पहा, आधी प्रस्तावना वाचली मी, आता यानंतर घोषणा आहेत. दिव्यांगजनांसाठी त्यांनी घोषणा केलेल्या आहेत आणि त्या योजना ह्या 2026 मध्ये ते लोक आणतील आपल्या समोर. माहिती तंत्रज्ञान, MVGC, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स, आतिथ्य तसेच अन्न व पेय क्षेत्रामध्ये दिव्यांगजनांसाठी अनुकूल कार्याभिमुख आणि प्रक्रिया केंद्रात भूमिका उपलब्ध आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक दिव्यांग गटाच्या गरजेनुसार उद्योग सुसंगत व अनुकूल प्रशिक्षण देऊन उपजीविकेच्या सन्माननीय संधी उपलब्ध करून दिल्या जातील. एक आहे दिव्यांग सहारा योजना. सर्व पात्र दिव्यांगजनांना उच्च दर्जाची सहाय्यक उपकरणे वेळेवर उपलब्ध होणे ही मूलभूत गरज आहे. या अर्थसंकल्पात सहाय्यक उपकरण उत्पादनात वाढ करणे, संशोधन आणि विकास तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता एकात्मिकीकरणासाठी भारताचे कृत्रिम अवयव उत्पादक महामंडळ ALIMCO ला पाठबळ करणे, प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचे बळकटीकरण आणि दिव्यांजन व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उत्पादने वापरून पाहून खरेदी करता येईल अशी आधुनिक किरकोळ प्रकारची सहाय्यक तंत्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. हा अर्थसंकल्प आहे केंद्राने मांडलेला. आणि आपल्याला 6 तारखेला माहित होणार आहे राज्याचा अर्थसंकल्प काय आहे. मी तो पण व्हिडिओ आणणार आहे मित्रांनो. पहिल्यांदाच मी व्हिडिओ आणलेला आहे अर्थसंकल्पाचा. कोणी आतापर्यंत मांडलेला नाही, म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट नक्कीच करा आणि शेअर करा मित्रांनो. थँक्यू फॉर जॉइनिंग मी जयदेव कुंभारे आहे. थँक्यू.